संघ नायकांनी आपला संघ घेऊन मैदानात दाखल व्हायचं. यानंतर मात्र आपला सामना असेल अष्टविनिक झाली खोडियार माता वर्सेस पसरणी वॉरियर्स यानंतरच होणार. चला क्षेत्ररक्षण सजवलंय महेश वाडकर, जरा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, सहकार्य करा. पसरणी वॉरियर जर लेग साईडला चेंडू आले तर सहकार्य करायचं आतमध्ये फेकण्याचं. पहिला चेंडू महेश वाडकर लेग्स प्ले. हा महेश वाडकर वैयक्तिक पहिली सांघिक पहिलीवर गोलंदाजीच्या मार्कवरून घेऊन चाललाय. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. एका बाजूला असेल संघ मालक प्रमोद गायकवाड यांच्या मालकीचा संघ. ओपनिंग फलंदाज मैदानात दाखल झालेला पाहतोय. महेश वाडकर याचा हा चेंडू कार्पेटला गुदगुल्या करतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव पूर्ण, धावसंख्येची एकच्या घरात जाऊन धावसंख्या जाते. एका बाजूला जर पाहिलं तर काळेश्वरी 11 संघाचा आयकॉन खेळाडू जयेश यादव असेल तर दुसऱ्या बाजूला पसरणी वॉरियर संघाचा आयकॉन खेळाडू अमित वरे बॉन्ड, जो आता ऑन स्ट्राईकला स्ट्राईक बॅट्समन पाहतोय. अमित वरे अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहिला. अमित सुर्वेश्वर स्वतः कर्ण संघ मालक यष्टीरक्षकाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडतायत. संघ मालक व आणि कर्णधार स्वतः अमित सुर्वे साहेब. वाई पोलीस स्टेशनचे PSI पोलीस निरीक्षक माननीय आदरणीय अमित सुर्वे सर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो. यष्टीरक्षकाची भूमिका यशस्वीरित्या पूर्ण करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. तत्पूर्वी पुन्हा एक धाव चोरटी घेण्यात यशस्वी झाले ते पसरणी वॉरियर संघाचे फलंदाज. या 2 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिली ओव्हर मित्रांनो जी आहे पॉवर प्लेची ती ओव्हर घेऊन सज्ज कोण झालाय तर तो असेल महेश वाडकर. अचूक टप्पा स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहिला. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू बॅकवर्ड रिजनला चेंडू जाऊन स्थिर झाला. निर्धाव म्हणावा लागेल चेंडू. सुंदर गोलंदाजी मित्रांनो. जी पॉवर प्लेची ओव्हर असते तोडायची फोडायची ती ओव्हर मात्र नक्कीच लगाम लावलाय महेश वाडकर या गोलंदाजाने. फलंदाज मात्र एक विस्फोटक दोन्ही बाजूला आपण पाहतोय. हॅलो हॅलो पंचांचा इशारा, स्वेअर मारा. पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळते मित्रांनो. अवांतर धावसंख्या एका धावेने पुढे. धावसंख्या जर पाहिली ती 3च्या घरामध्ये जाऊन धावसंख्या स्थिर होते. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जर्सीचा क्रमांक क्रिकेट विश्वामध्ये मित्रांनो गाजवला. अशा अजिंक्य रहाणे यांच्या जर्सीचा क्रमांक 3. ती धावसंख्या धावफलकावरती. तत्पूर्वी पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिजनला अमित सुर्वे सरांच्या हातात जाऊन चेंडू स्थिर झाला. धावसंख्येला लगाम पॉवर प्लेची ओव्हर आपण मित्रांनो पाहतोय. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजनला डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू स्थिर होतं. एक धाव पुढे. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धावफलकावरती पाहतोय. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 4. आता मात्र पहिल्या इनिंग मधील 24 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. आता मात्र जर पाहिलं तर ओपन फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेची ओव्हर इथं संपली. 5 ओव्हरचे सामने मित्रांनो खेळवले जातात. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित पहिले पर्व विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 आयोजन कमिटीच्या माध्यमातून सुंदर असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज मात्र दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ए ग्रुपचे सामने खेळवले गेले. त्यामध्ये जर पाहिलं तर तेजदीप 11 आणि शिव इंटेरियर्स 11 हे 2 संघ मात्र सुपर 1च्या फेरीमध्ये दाखल झालेले पाहतोय. चला सामना घ्यायचा. स्पीडअप घ्या.
तदनंतर यानंतरचा होणारा जो सामना असेल तो खोडियार माता वर्सेस पसरणी वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी कृपया लाईव्ह पहा आणि आपला संघ मैदानात दाखल करा. गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर पठारचा वाघ मनीष मांढरे, सुंदर असा चेंडू बॅकवर्ड रिजन ला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव फलकावरती धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिली सांघिक दुसरीवर घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेला गोलंदाज असेल मनीष मांढरे. एका बाजूला जर पाहिलं तर विस्फोटक गोलंदाज असेल सातारा जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये जर नाव असेल तर ते मनीष मांढरेचं घेतलं जातं. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका, चेंडूची कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय चौकार. या येथील 4 धावा. तत्पूर्वी आज या ठिकाणी आमचे मित्र उत्कृष्ट समालोचक ज्यांचा आवाज ऐकायला बरेचसे लोक तगदग करतात असे आमचे माननीय आदरणीय श्री संतोष देसाई सर या उत्कृष्ट समालोचक, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. तत्पूर्वी या 4 धावेसोबत धावसंख्या जर पाहिली तर 9च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन स्थिर होते. रुद्र खालचा बॉल घेऊन यायचंय. नितीन सनस आमचे मार्गदर्शक गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित. तत्पूर्वी जर पाहिलं तर मनीष मांढरे यांचा पुन्हा एकदा अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला चेंडू गेलेला आपण पाहतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू, चांगली गोलंदाजी जर पाहिली तर काळेश्वरी 11 यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा चेंडू नक्कीच अप्रतिम पद्धतीचा चेंडू, समजला नाही फलंदाजाला. चेंडू अचूक टप्पा, नक्कीच फलंदाज बीड झाले. अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस पसरणी वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचे. आहा अचूक टप्पा पुन्हा एकदा फसवलाय अमित वरे. एका बाजूला जर पाहिलं तर अमित वरे आयकॉन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला देखील मनीष मांढरे अनेक सामने आयकॉन म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये खेळताना आपण पाहतोय. आज मात्र एक खेळाडू म्हणून ते काळेश्वरी 11 संघाचा एक खेळाडू म्हणून खेळताना दिसतायत. मनीष मांढरे वर्सेस अमित वरे, दोन्ही आयकॉनिक खेळाडू एकमेकांसमोर मित्रांनो टाकलेले पाहतोय. आहा लेग साईडच्या दिशेने पटकवलेला चेंडू, क्षेत्ररक्षकाने सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलं, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. पाय या 4 धावा मिळत आहेत. धावसंख्येला कलाटणी, धावसंख्या पोहोचते 2 ओव्हर समाप्तीनंतर धीराच्या घरात. जर मित्रांनो जर कौतुक करायचं असेल तर जयेश यादवचं करावं लागेल, कारण की चेंडू हा सीमा रेषे पार गेला, माझा पाय लागला. नक्कीच त्याने प्रामाणिकपणा दाखवला. खेळाडूचं मात्र नक्कीच सन्मान केला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न होता. हा चला, गोलंदाजीच्या मार्कवरती जर पाहिलं तर संघ मालक माननीय आमचे मित्र राहुल वानखेडे पाहतोय. वैयक्तिक पहिली सांघिक तिसरीवर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेले पाहतोय राहुल वानखेडे. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच परिवर्तन पाहायला मिळतंय. पहिल्या 2 ओव्हर जर पाहिलं तर आम्ही सुर्वेसर कर्णधार यांनी क्षेत्ररक्षण सजवलं होतं, केलं होतं त्या ठिकाणी. आता मात्र मनीष मांढरे एक आयकॉनिक खेळाडू म्हणावा लागेल, तो मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडतोय. राहुल याने टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, सागर सनस यांचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तत्पूर्वी धावफलकावरती जर गेलं तर धावफलक 14च्या घरामध्ये जाऊन स्थिर.
विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी ही नामवंत संस्था आज अखेर 12 राज्यस्तरीय सन्मानाने पुरस्कृत केलेली ही संस्था पाहतोय. आज मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करण्याचं पाऊल टाकलेलं पाहतोय. तत्पूर्वी मोठा मासा गळाला लागलेला आहे, मोठा दणका, मोठी विकेट, मोठा हादरा पाहायला मिळतोय. अमित वरे मात्र पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली जाताना दिसत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर राहुल वानखेडे एक उत्कृष्ट गोलंदाज पाहतोय. पठारावरील एक नामवंत गोलंदाज, सातारा जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून राहुल वानखेडे यांनी आजपर्यंत नाव लौकिक प्राप्त केला. या गोलंदाजाच्या माऱ्यावरती मात्र अमित वरे एक आयकॉनिक खेळाडू मात्र फसलाय, मोठा मासा गळाला लागला. येणारा फलंदाज मैदानात दाखल होतोय. येणाऱ्या फलंदाजाचं नाव असेल मनोज. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तिसरी ओव्हर मित्रांनो प्रगतीपथावरती जर आता पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती एक मोठा मासा गळाला लागलाय, मोठ्या विकेटचं पतन पाहतोय. 5 ओव्हरचा सामना खेळवला जातोय. पहिला सामना दुसऱ्या दिवसातील खेळतोय. पसरणी वॉरिस वर्सेस काळेश्वरी 11. दोन्ही संघातील खेळाडू मातंबर आहा शर्यतीचा वेध घेतला. स्टिक वरती चेंडू इथं थांबला. विकेट वरती चेंडू पाहिला. निर्धाव पद्धतीचा चेंडू, अचूक टप्पा. गोलंदाजीची धार जर बघितली तर पहिली ओव्हर महेश वाडकरने सुंदर पद्धतीने टाकली. दुसरी ओव्हर मात्र असेल मनीष मांढरे. तिसरी ओव्हर गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल वानखेडे. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा पुन्हा एकदा फसलेला फटका पाहतोय. मनीष मांढरे याच्या हातात जाऊन चेंडू स्थिर होतोय. मोठ्या विकेटचं पुन्हा एकदा पतन. मनोज मांढरे आले आणि परत माघारी पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली 2 चेंडू 0 धाव. इथं जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काळेश्वरी 11 संघाच्या माध्यमातून येणारा फलंदाज अनुज, मनोजचे बंधू अनुज मैदानात दाखल होताना पाहतोय. अनुज मांढरे आणि मनोज मांढरे दोन्ही बंधू एका संघात आपल्याला प्रतिनिधित्व करताना पाहतोय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 आजच्या दिवसामध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मात्र आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. तब्बल या प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं तर मित्रांनो 16 संघ एकमेकांसमोर खेळताना पाहणार होतो आपण. आज मात्र दुसरा ग्रुप बी ग्रुपचे सामने आपण खेळवतोय. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू कार्पेटला गुदगुल्या करतोय. एक धाव पूर्ण. धावसंख्येला कलाटणी. धावसंख्या जाते ती 15च्या घरामध्ये. आता मात्र अजूनही काही चेंडू शेष शिल्लक बाकी. आयुष या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 धावा. धावफलकावरती जर पाहिलं तर 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते मित्रांनो 2 बाद. फिल्डिंग मात्र जर पाहिले ना तर खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळाले आपल्याला काळेश्वरी 11 संघाच्या. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. 2 बाद 18. मित्रांनो विराट कोहली यांच्या जर्सीचा क्रमांक 18 आपण पाहतो. क्रिकेट विश्वामध्ये 18 नंबर कोणी गाजवला असेल तो आमचे चिकू विराट कोहली. आणि ती धावसंख्या धावफलकावरती मातंबर गोलंदाज, एक आयकॉनिक गोलंदाज. नक्कीच गोलंदाजीची धार जर पाहिली ना मित्रांनो तर काळेश्वरी 11 संघाकडे एक विस्फोटक गोलंदाजांच्या भरणा आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर महेश वाडकर असेल, मनीष मांढरे असेल, राहुल वानखेडे असेल, जयेश यादव असेल, अमित सुर्वे असेल, सागर सनस असेल, प्रणय कांबळे असेल. नाव जेवढे खेळाडू आहेत ते सगळे विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय काळेश्वरी 11च्या माध्यमातून. चला सामना चालू करायचा. एका बाजूला जर पाहिलं तर वैयक्तिक पहिली ओव्हर आणि सांघिक चौथी ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज झालेला पाहतोय. गोलंदाज असेल जयेश यादव.
अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. फलंदाज अनुज मांढरेला चेंडू काही समजला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अचूक मारा पाहायला मिळतोय काळेश्वरी 11 संघाच्या माध्यमातून. दिवस दुसरा असेल मात्र सामना पहिला. पसरणी वॉरियर्सला बांधून ठेवलंय काळेश्वरी 11 संघाने. हा पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिजनला. मनीष मांढरे चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाची भूमिका यशस्वीरित्या पूर्ण करत असेल तो मनीष मांढरे. गोलंदाजाला जर दिशा कोण दाखवत असेल तर तो यष्टीरक्षक मनीष मांढरे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. लेग साईडच्या दिशेने नक्कीच मारलेला हा चेंडू पाहतो क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न पण मनीष चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक मिनिट. अंपायर थर्ड अंपायरचा इथं निर्णय आपल्याला इट्स अ फेअर डिलिव्हर पाहतोय आपण. जयेश यादव एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलता फेअर डिलिव्हर पाहायला मिळाला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मनीष मांढरे सहकार्य करा. यानंतर मात्र आपल्याला बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे. ओहो शर्यचा वेध घेतला. बॅकवर्ड रिजनला गेलेला चेंडू पाहतोय. या ठिकाणी जर पाहिलं एक धाव घ्यायची आहे धाव फलकावरती बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली ना तर चौथीवर प्रगतीपथावर आहे मित्रांनो. 2 विकेटचं पतन झालंय. 2 मोठे मासे गळायला लागले. धावफलक जर पाहिलं तर 20च्या घरात. ब्लॉक अचूक टप्पा बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. निर्धाव पद्धतीची चेंडूची डिलिव्हरी जर पाहिली तर जयेश यादवने आतापर्यंत जयेश यादव याच्या ओव्हरचा अनालिसिस केला तर पहिले 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे पाहिले. तदनंतरच्या येणाऱ्या तिसरा आणि चौथा चेंडूवरती एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. चला क्षेत्ररक्षकाच्या आव्याका बाहेरचा चेंडू. चला चेंडू द्यायचाय तिथंच असेल खाली चेंडू द्यायचाय. सव्वीस धावा धावपालकावरती पाहतोय. बॉल द्यायचाय. पाणी पाठवा ना सर. मी चालू
ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हर समाप्तीनंतर सुंदर चेंडू खेळ खोदून काढला, लेग साईडला कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू चाललाय, थोडस मिस क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. जयेश यादव याच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी थोडासा ओव्हर थ्रो पण देखील आपल्याला पाहायला मिळाला. या 3 धावा पूर्ण धावसंख्येला कलाटणी मित्रांनो जर पाहिलं तर 5वीवर प्रगतीपथावरती कर्णधार आणि एक संघ मालक अमित सुर्वे यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिली सांघिक 5वीवर घेऊन गोलंदाज मात्र सज्ज झालेले पाहतोय. या चेंडूवरती जर पाहिलं तर अचूक मारा पाहायला मिळाला. 3 चा स्ट्रोक आपण पाहिला. अचूक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्वेअर मारा, चुकीचा मारा, पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडू, पंचांच्या जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर पंचांचे निर्णय मित्रांनो अंतिम राहतील. या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या जाते 30च्या घरात. शेवटची ओव्हर प्रगतीपथावरती आमचे मित्र अजित पेटकर सर आणि राहुल वाडकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी संस्थेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. हॉप साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, इथं क्षेत्ररक्षक असेल सागर सनस आणि या मिळतील 2 धावा. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाते 32च्या घरात. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला स्ट्रोक प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी एकदा पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न प्रमोद गायकवाड यांचा पण अनुजनने रोखलंय, थांबवलंय. एकच धाव, सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अथर्व घाडवे बोपरेडी गावचा एक विस्फोटक फलंदाज ज्याला ओळखलं जातं ग्रामीण क्रिकेटमध्ये, अथर्व गाडवे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. तो मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची भूमिका यशस्वीरित्या पूर्ण करतोय. अचूक टप्पा, बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला. अनुज मांढरे याला हा चेंडू काही समजला नाही. धावसंख्या जर पाहिली तर 33च्या घरात जाऊन धावसंख्या स्थिर होते. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. हा पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड रिजनला गेलता. चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये अनुज मांढरे पॅव्हिलियनच्या आश्रयाखाली जातो. येणारा फलंदाज मैदानात कोण येते पाहण्याजोगा असेल तर स्वतः संघ मालक दिसतात धीरज मराठे मैदानाचा ताबा घेताना. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू पाहतोय. ओव्हर समाप्त, पंचांचा इशारा येतोय. 1 इनिंग झाली पूर्ण. 1 इनिंग नंतर 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 3 बाद 34 धावा धावफलकावरती पाहतोय.
हॅलो. हॅलो. नाही मला इकडे ये, बरोबर आहे. तिकडून नाही दिसणार, असू दे की अजून टाइम आहे, चला काय प्रॉब्लेम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य वाई यांच्या माध्यमातून विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 2. कालचा दिवस सुपर डुपर हिट राहिला. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिल्या मॅचेस खूप अप्रतिम राहिल्या. खेळाडूंचा देखील परफॉर्मन्स आपण जर पाहिला तर खूप चांगला राहिला. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग परफॉर्मन्समध्ये लेदर बॉल क्रिकेटर उळुमगावचे संकेत कळंबे, क्या बात आहे. पूर्ण दिवसामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली, वैयक्तिक 97 धावा कुटत असताना या 97 धावांमध्ये तब्बल 13 षटकार ठोकत असताना चौकार मात्र एक मारला. 293चा स्ट्राईक रेट राहिला. आणि कालच्या दिवसामध्ये बॅटिंगमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला सुपरस्टार मिळाला, तो म्हणजे संकेत कळंबे. बॉलिंगमध्ये आपण जर पाहिलं तर नितीन महागडेंनी खूप चांगली गोलंदाजी केली. 3 मॅच तो देखील खेळला. शिव इंटेरियर कडून तो बिलॉंग करतो. 3 मॅच मध्ये 3 विकेट्स घेत केवळ 26 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यामुळे नितीन महागडे कालच्या दिवसामधला बेस्ट बॉलर राहिलाय. त्याच्या पाठोपाठ जगन्नाथ मांढरेंनी देखील खूप चांगली कामगिरी केली. त्याचा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेला, परंतु 3 मॅच मध्ये 3 विकेट्स देत 32 धावा त्यांनी देखील खर्च केल्या होत्या. संकेत कळंबेच्या पाठी आपण जर पाहिलं, संकेत कळंबे 97 धावावरती नॉट आउट आहे. म्हणजे या सिरीजमध्ये तो सुपर 8 मध्ये दाखल झालाय. परंतु त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिला बराचसा फरक आहे. विनोद पवार 45 धावांवरती त्याच्या राहिल्या. त्यांनी देखील 4 षटकार आणि 4 चौकार त्याच्या त्या 45 धावांमध्ये मारल्या. परंतु संकेत कळंबे नॉनस्टॉप बॅटिंग, खूप जबरदस्त फलंदाजी केली. संपूर्ण वाईकर, सातारा जिल्हा आणि टेनिस क्रिकेटमधले जे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत त्या सर्वांचं मन जिंकण्याचं काम कालच्या संपूर्ण दिवसामध्ये संकेत कळंबेने केलं. शेवटच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर विशाल चोरगेची फलंदाजी, त्याचा ऑफसाईडचा तो विद कव्हरच्या वरून मारलेला षटकार तो देखील आज प्रत्येकाच्या स्टेटसला आहे. त्या कारणाने कालचा दिवस झाला. आता आजच्या दिवसामध्ये काय होईल? पहिला बॉल टाकण्यासाठी प्रमोद गायकवाड मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मिडॉनला डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच आमचे मित्र शशिकांत कोचळे सरांचा आवाज ऐकला आणि खूप चांगलं समालोचन त्यांनी देखील केलं. त्यांचं देखील मी कौतुक करेन. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग. इथे आपण जर पाहिलं तर टार्गेट केवळ 35 धावांचा आहे आणि पहिला बॉल डॉट आलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय मनीष मांढरे दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला धनंजय. यावेळेस ऑन द राईज फटका तुम्ही पाहू शकता. फ्रंट फुटला केलेला हा ड्राईव्ह सुपर्ब देखना स्ट्रोक होता. आजच्या सकाळच्या सत्रामधला धनंजयनी मारलेला क्वालिटी अप्रतिम लाजवाब स्ट्रोक होता. धावा मिळतील 6 षटकार. धनंजय लंकेश्वर काय फलंदाजी पहा. आणि रसल या नावाने फेमस आहे. वाईचा रसल त्याला म्हटलं जातं आणि त्याचं कारण काय हे तुम्ही पाहू शकता. या ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रोक केला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्टिकर इंडला लागलेला बॉल, एक तेरी तो एक मिरी, जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलाय. वाह, प्रमोद गायकवाडचं कौतुक करावं लागेल.
या अगोदरच्या बॉलवरती तुम्हाला षटकार मारू शकतोस तर दुसऱ्या बॉलवरती मी तुझी विकेट घेऊ शकतो, हे देखील प्रमोद गायकवाडनी सांगितलंय. प्रमोद गायकवाड म्हटलं की अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज चांगल्या पद्धतीने विकेट मिळाले, षटकाराला विकेट मिळाली, हिसाब बराबर केलाय आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अमित सुर्वे PSI मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला टॉस आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक जशी ही मॅच संपेल तशी मी विनंती करतो टॉससाठी दोन्ही कॅप्टन आमचे सज्ज राहतील याची नोंद आपल्याला घेणं गरजेचं असेल. अमित सुर्वे PSI आहेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती खूप प्रेम आहे अमित सुर्वे यांचं आणि आज तुम्ही पाहताय ते बॅटिंगसाठी इनॅट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला मनीष मांढरे, एक मोठं नाव या क्रिकेट विश्वामधलं. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय हा टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता, काय बॉलिंग पहा. प्रमोद गायकवाडचं कौतुक करावं लागेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा बॉल, जणू काही इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये आपण मॅचेस खेळतोय की काय हा अनुभव आपल्याला प्रत्येकाला घेतोय. वा, क्वालिटी गोलंदाजी, मजा येते. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक, टायमिंग नाही प्रॉपर त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, तोपर्यंत काय घडलंय तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कसे खेळता क्षेत्ररक्षकांकडे तुम्ही पहा. 11च्या 11 क्षेत्ररक्षकांनी अजित सर टाळ्या वाजवल्यात. म्हणजे बॉलरला त्या ठिकाणी तुम्ही उत्साह निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमची फिल्डिंग चांगली राहणं गरजेचं आहे. क्या बात आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि 35 धावा डिपेंड करायचे असतील ना, क्षेत्ररक्षकांची जबाबदारी आहे या मॅच मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅटचा टो एंड लागला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. उत्साह, जोश या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळतोय, जिथे एक षटकार आला आणि धावा केवळ स्कोर बोर्डवरती आहेत. प्रीतम लोखंडे साहेब 6 धावा 1 विकेट. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहा. 6 बॉलचा बॉलिंग अनालिसिस आपण प्रमोद गायकवाड यांची पाहिली तर पहिला बॉल डॉट आहे, दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला, तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतरचे लागोपाठचे 3 बॉल डॉट येताना पाहायला मिळतात. आणि पहिल्या ओव्हरची हायलाइट्स तुम्हाला दाखवली जाते पहा. स्पोर्ट ऑन चॅनलचं कौतुक करावं लागेल यार, क्या बात आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला. जबरदस्त स्ट्रोक होता, फ्रंट फुटला येऊन तो खेळलेला स्ट्रोक होता. पुन्हा एकदा विकेटचं पाहू शकता तुम्ही, फटका फसला होता, स्टिकर एंडला लागला होता. विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. म्हणजे इत्तंभूत माहिती, इत्तंभूत प्रत्येक बॉलचा रिप्ले टेलिकास्ट दाखवण्याचं काम कोण करतंय? स्पोर्ट ऑन करतंय. स्पोर्ट ऑन आपल्या वाईचा चॅनल आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच करा, बेल आयकॉनला हिट करा आणि प्रत्येक आपल्या मित्राला सांगा यार हा चॅनल आपला आहे. क्या बात आहे. स्पोर्ट ऑनचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये मनीष मांढरेसाठी. मनीष मांढरे ऑन द राईज, फटका, काय फटका सजवलाय पहा. ही ताकद आहे मनीष मांढरेची. समोरच्या दिशेने एक जबरदस्त कडक कमालीचा फटका. ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट, ब्रँड ऑफ वाई, मनीष मांढरेचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर. श्री गणेश दादा अनपट मॉन्स्टर 11चे सर्वे सर्वात त्यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 षटकार मारले तर मनीष मांढरेसाठी रोख रक्कम 500चा पुरस्कार दिला जाईल. पहिला बॉल सिक्सर आलाय. स्टान्स तुम्ही पाहू शकता मनीष मांढरेचा, प्रॉपर टेनिस क्रिकेट मधला दिग्गज फलंदाज. आणखी एक या बॉलला उचललाय हवेमध्ये. आता जेल होईल का? आणि इथे कॅच पकडले. कॅचेस विन द मॅचेस. वा, हे जशास तसं उत्तर देण्यात आलंय. मागील ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं प्रीतमजी लोखंडे, आपण षटकार आला आणि त्यानंतर विकेट आली. याही ओव्हरमध्ये आपण तुम्ही रिप्ले टेलिकास्ट त्याचा दाखवला जातोय. मनीष मांढरे पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची लिडिंग एज, बॉल हवेमध्ये बराच काळ स्टँड राहिला आणि त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. मित्रांनो, जिथे आमचे समोरच्या दिशेने पाण्याची गाडी आतमध्ये येऊ द्या प्लीज. डेकोरेटर यांना विनंती करतो, समोरचा जो बाउंड्री लाईनचा जो कपडा आहे तो थोडासा खाली सोडा.
पाण्याची गाडी आतमध्ये येऊ द्या. डेकोरेटर सर, जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोरबोर्डती लागतात. ओके, ओव्हर झाल्यानंतर या. ओके, बरोबर आहे. प्रमोद गायकवाड एक चांगले खेळाडू, एक अष्टपैलू क्रिकेटर, एक आदर्श क्रिकेटर म्हणून प्रमोद गायकवाडकडे संपूर्ण वाई तालुका पाहत असतो. आज टीमचं पहिलं षटक हाताळत असताना चांगलं वर टाकली, 6 धावा खर्च केले, 1 विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर मनीष मांढरेला परत पाठवलंय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. 2x2, 2 बॉल 2 विकेट. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मनोज मांढरे, वाह, जबरदस्त, छा गई आप, क्या बात है, अप्रतिम. रिप्ले टेलिकास्ट पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवला जातोय. स्पोर्ट ऑन चॅनलचं कौतुक करावं लागेल. हा टप्पा पडला, पूल करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नाहीत. स्टिकर एंडला बॉल लागला आणि बॉल हवेमध्ये तरंगत असताना इथे बॉलरनी घेतलेला अप्रतिम झेल. विकेट्स जाताना पाहायला मिळत आहेत. केवळ 35 धावा होत्या आणि या 35 धावा करताना सुद्धा टीम काळेश्वरी 11 संघाला इथे घाम फुटताना पाहायला मिळतोय. आणि राकेश लाखे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. होम सिटी वाई सिटीचे खेळाडू आहेत आणि प्रीतम लोखंडे सांगतायत की होम ग्राउंड आहे. स्थानिक चॅनलवाले आहेत ना, त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत. कोणता प्लेअर कोणत्या गावचा आहे हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळातल्या बऱ्याचशा स्पर्धा वाई तालुक्यातल्या प्रीतम लोखंडे यांनी स्पोर्ट ऑन चॅनल करताना पाहायला मिळेल, यात मात्र तीळ शंका नाहीये. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 12 वरती 3 या स्थिती आहे. 35 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. विद्या निकेतन प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. 1 मिनिट थांबा फक्त, आपण गाडी बाहेर घेऊया आणि नंतर बॉल टाकूया. क्वालिटी क्रिकेट आजचा हा दुसरा दिवस तुम्ही पाहताय. एक प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा सातारा जिल्ह्यातली आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उद्घाटन सोहळा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा देखील करण्यात आला. त्यानंतर पहिली मॅच आपण पाहिली. कालच्या दिवसाचं विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट लीग स्पर्धा झाल्या, अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा झाल्या, परंतु टॉसमध्ये तुम्ही पाहिलं की दोन्ही कॅप्टन ब्लेझर घालून त्या ठिकाणी टॉस केला जातोय. ही संकल्पना नवीन आहे आणि 3 बॉलची हायलाईट तोपर्यंत तुम्हाला आम्ही दाखवतोय. मनीष मांढरे, पहिला बॉल समोरच्या दिशेने ऑन द राईज, काय जबरदस्त ताकद लावली मनीष मांढरेने. देखना स्ट्रोक होता आणि त्यानंतर मात्र विकेट येताना पाहायला मिळते. हा बॉल पहा, पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड झाला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय, हायलाइट्स पाहताय 3 बॉलची. क्वालिटी काम तुम्हाला संपूर्ण या स्पर्धेमध्ये प्रीतम लोखंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इथे पहा, पुन्हा फटका फसला होता, बॉल हवेमध्ये राहिला. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण मनोज मांढरेंनी क्वालिटी अप्रतिम गोलंदाजी केले, सॉलिड गोलंदाजी केले यार. मन जिंकलंय. थोडंसं गाडी पाठी घ्या. ओके, झाले, काय हरकत नाही. गाडी बाहेर गेल्यानंतर मॅच सुरू करा. 35 धावा या ठिकाणी करायच्या आहेत, परंतु 35 धावा करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये म्हणजे 9 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्यात. केवळ धावसंख्या स्कोरवरती 12 लागले. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पसरनी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काळेश्वरी 11. संघ मालकांचं कौतुक करावं लागतं, कारण संघ मालकांशिवाय प्रीमियर लीग उभ्या करता येत नाही. तुम्हाला चर्चा करूया संघ मालकांविषयी. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळला. पाठीमागे यष्टीरक्षक सुद्धा पहा, अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये पाठीमागे देखील बॉल अडवलाय. कौतुक करावं लागेल. पसरनी वॉरियर्स टीमचे संघ मालक आपण जर पाहिलं तर दोन्ही पसरनी गावचे सुपुत्र आहेत, प्रमोद गायकवाड आणि धीरज मराठे. तर दुसऱ्या बाजूला श्री काळेश्वरी 11 संघ. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट चांगली राहिली, हलक्या हाताने कव्हर्सला फक्त ढकलला, सिंगल येते. जोश पहा तुम्ही प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा. श्री काळेश्वरी 11 संघ तुम्ही पाहिला तर आमचे राहुल दादा वानखेडे जे मांडरदेव गावचे आहेत, त्यानंतर कनेश दादा साळुंके जे पसरणी गावचे आहेत आणि अमित दादा सुर्वे हे बाईचे आहेत. तिघांनी मिळून हा संघ उभा केलाय, ज्या संघाचं नाव आहे काळेश्वरी 11. खूप चांगल्या पद्धतीची क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा सोहळा आज वाईमध्ये रंगतोय महर्षी शिंदे ज्युनियर कॉलेजवरती.
ओ जबरदस्त बॉल आहे. गुड लेन स्पॉट वरती पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो. गोलंदाजी जर आवडली असेल तुम्हाला मनोज मांढरेची तर एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो मनोज मांढरेसाठी. क्या बात आहे. क्वालिटी क्वालिटी बॉलिंग, सुपर बॉलिंग. बॉलिंग अनालिसिस, पुन्हा एकदा बॉलिंग अनालिसिस पाहणं गरजेचं असेल. पहिल्या बॉलवरती प्रीतमजी 6 आल्या, दोन बॉल 2 विकेट्स, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट. म्हणजे केवळ धावा खर्च केल्या 7, परंतु विकेट्स मनीष मांढरेची इम्पॉर्टंट होती, ती विकेट्स प्राप्त केली. क्वालिटी बॉलिंग, सुपर यार. 35 धावांची मॅच सुद्धा अशी होऊ शकते, हे प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्पोटॉनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून सरचे स्वागत करतो. तुम्ही स्पोटॉन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. ही चॅनल आपला वाईचा आहे, सातारा जिल्ह्याचा आहे, टेनिस क्रिकेटचा चॅनल आहे आणि त्यांचं काम देखील अप्रतिम आहे. कालच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस झाल्या ना त्याच्यामधले काही खेळाडूंनी खेळलेले शॉट आहेत त्याच्या रील्स मात्र स्पोटॉन चॅनलला इंस्टाग्रामला अपलोड झाल्यात. ही देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे तुमच्या ज्या वेळेस मॅचेस ऑन चालू असतात त्याच वेळेस रील्सचं सुद्धा काम त्या ठिकाणी पुण्यामध्ये स्पोटॉन चॅनलचा आमचा मेंबर्स नरेश त्या ठिकाणी पुण्यात बसून त्या रील्स बनवतो, हे देखील महत्वाचं आहे. पहिला बॉल फुलटॉस होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढलंय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बऱ्याच कालावधीनंतर संघर्षाचा येतोय तो चौकार. दोन्ही डगआउटमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे किंवा घेऊन जाऊ शकता तुम्ही. धनेश गोलंदाजी मार्क होती. पसरणी गावचा हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल फुलटॉस पडला. पहिली चुकी माफ असते, परंतु वारंवार तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला टीकेला सामोरं जावं लागतं. क्रिकेट आहे, चांगला खेळ तुमचा झाला तर प्रेक्षकांकडून वाहवा मिळते, परंतु ज्यावेळेस तुमचा खेळ मात्र खराब होतो त्यावेळेस मात्र तुम्हाला टीकेला देखील सामोरं जावं लागतं. जीवन असो किंवा क्रिकेट. वाह, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर पुन्हा बाहेर निघताना बॉल पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलं होतं खेळपट्टी खूप चांगली आहे. सिमेंट विकेट जरी असली तरी खेळपट्टी एका लेवलने आहे. तुम्ही गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे गुडलेन स्पॉटला जर बॉल टाकले वेगाने तर ते बॉल मात्र बॅट्समनला सापडत नाहीयेत. बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही साईडनी ही खेळपट्टी साथ देते. काल 10 धावा डिपेंड होताना पाहायला मिळाल्या. 62-65 65 हा कालच्या दिवसामधला सर्वाधिक मोठा स्कोर आहे. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका देखना आहे, सुरेख आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. चुकी केली, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये चुकीला थारा नाहीये, चुका तुम्ही करू शकत नाहीये. 2 चौकार या षटकामध्ये आलेत म्हणजे मॅच ऑन पुन्हा एकदा श्री काळेश्वरी 11 संघाच्या दृष्टीने होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्येकडे जाऊया. 21 वरती 3 आहेत. 5 षटकांची ही मॅच आहे. रिप्ले टेलिकास्ट दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह होता, फटका देखना होता, सुरेख फटका होता. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. नो लुक स्ट्रोक म्हणायला काही हरकत नाही. पायावरती टाकलेला बॉल तिथून उचलला आणि ऑन साइडला पाठवून दिला, डिस्पॅच केला, प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला. वा, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. येतोय राकेशनच्या बॅटमधून सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही. पायावरती टाकलेला बॉल फक्त फ्लिक केला आणि फ्लिकच्या साह्याने या बॉलला स्टँड मध्ये पाठवले प्रेक्षकांसाठी. कमालीची बॅटिंग. राकेशनचं कौतुक करावं लागेल. राकेश यशवंतनगरचे आहेत, वाई सिटी मधले आहेत. टोटल धावसंख्या 27. 27 धावा. 27 धावा इथे होताना पाहायला मिळत आहेत. 35चं टार्गेट आहे म्हणजे इथून पुढे 8 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. 14 बॉल 8 धावांची गरज आहे. हे कॅल्क्युलेशन आहे, हे इक्वेशन आहे या मॅचचं. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. सुंदर वातावरण आहे, गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळते तुम्हाला. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय.
एन्जॉय करताय, मजा करताय या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, ड्राईव्ह पुन्हा एकदा, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल, परंतु काय घडलंय, पुन्हा एकदा तीच चुकी केली त्या क्षेत्ररक्षकाने. बॉल अगदी बाजूने निघून गेला. 4 धावांसाठी येतोय तो चौकार. वा, क्वालिटी बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग. 3 विकेट्स गेल्यानंतर ह्या प्रकारची फलंदाजी. रिप्ले टेलिकास्ट, बॉलवरती शेवटपर्यंत लक्ष ठेवलं, ड्राईव्ह केला, अगदी लेदर बॉल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. थोडंसं बॉलने आता मात्र प्लेअरला चकवलंय आणि या 4 धावा येत आहेत. 3 धावांची गरज. आणि जुने बॉल मी विनंती करतो की आपले खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, प्लीज आयोजन समितीपर्यंत ते बॉल पोहोचवा. द्या, नवीन द्या, आता पर्याय नाहीये. आणि जुने बॉल नसतील तर तुम्हाला नवीन बॉल दिले जातील. याच्यासाठी सुद्धा दोन्ही टीमनी तयार राहा. परंतु विनंती आहे मित्रांनो, आपली स्पर्धा आहे, आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, तर ते जे जुने बॉल तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर ते बॉल प्लीज अजित सर, बरोबर आहे ना, आणून द्या आमच्यापर्यंत. तीन धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय. राकेशनी खूप चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुढे आले, पदल आली, त्याचा वापर केला, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. क्विक डिलिव्हरी होती. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये बऱ्याच रन आल्या. या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने राकेशची फलंदाजी जबरदस्त राहिली. कौतुक करावं लागेल राकेशचं. वाई सिटीचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अमित सुर्वे PSI यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. कॅमेरामॅनचं काम काय असतं, तर कॅमेरामॅनचं काम असतं मैदानामध्ये जे काय घडतंय, मैदानामध्ये बॅट्समन आणि बॉलरला हायलाईट करायचं असतं आणि तेच काम स्पोर्ट ऑन मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अमित सुर्वे, राकेश यांना तुम्ही पाहताय. पंच देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जात आहेत. पंचांची कामगिरी अप्रतिम राहिली, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. एक चांगली क्रिकेट लीग स्पर्धा तुमच्यासाठी. केवळ 3 धावांची गरज आहे आणि इथून पुढे आपण करणार आहोत टॉस. दोन्ही टीम रेडी राहा. कॅप्टनना विनंती करतो, या पण आपल्याला ब्लेझर या ठिकाणी दिला जाईल. श्री काळेश्वरी 11 चांगली क्रिकेट खेळलं त्यांनी, परंतु फिल्डिंग करणारी टीम अमित मिस्टर बॉन्डची टीम, त्याचंही कौतुक करावं लागेल. दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात. कारण 35 धावा डिपेंड करत असताना 4थ्या षटकामध्ये मॅच येते. खूप चांगली पद्धतीची फाईट या मॅच मध्ये देताना पाहायला मिळतात. समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, प्रयत्न राहिले थोडेसे अपुरे. या चौकारांनी सामना फिनिश होतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. राकेशचं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि त्यांना साथ दिली PSI अमित सुर्वे यांनी. दोघांचं कौतुक करूया, टीमचं कौतुक करूया. टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. श्री काळेश्वरी 11 संघाला. पसरणी संघ तुम्ही हरला नाही, थोडेसे कमी पडल्यात. आणखी 2 मॅचेस तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी टॉसकडे वळतो. चला करूया आपण टॉस. 2 टीममध्ये अष्टविनायक वॉरियर्स आणि पसरणी वॉरियर्स. या चला प्रमोद दादा प्लीज आपण रिटर्न या लगेच. प्रमोद दादा टॉससाठी आपलीच मॅच आहे. कॅप्टन कोण आहे? अमित वरे या प्लीज. कॅप्टन तुम्ही आहात. अष्टविनायक वॉरियर्स सतीश सनस प्लीज आपल्याला कॉल आहे. आपण या चला. धन्यवाद.